जगभरात युद्धाचं सावट गडद होत असताना महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रावर संकटाचे ढग दाटू लागले आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। एका बाजूला राज्यात 11वीच्या तब्बल 10 लाख जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे देशभरात गेल्या 10 वर्षात 1 लाखांपेक्षा जास्त शाळा बंद झाल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे। सरकारी शाळा कमी होत आहेत, खाजगी शाळा वाढत आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे। नेमकं शिक्षण क्षेत्र चाललंय तरी कुठं, पाहूया आता स्पेशल रिपोर्ट। राज्यात 11वीच्या पटसंख्येत मोठी घट, 22 लाख जागांसाठी केवळ 12 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज, 11वीच्या तब्बल 10 लाख जागा रिक्त राहण्याची शक्यता। गेल्या 10 वर्षात देशभरात 1 लाखांपेक्षा जास्त शाळा बंद। नीती आयोगाच्या अहवालातील धक्कादायक निरीक्षण। याच दोन बाबींनी सध्या राज्यातील शिक्षण क्षेत्राची झोप उडवली आहे। राज्यात यंदा 11वी प्रवेशासाठी तब्बल 28,000 जागांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवेशासाठी उपलब्ध जागा आता जवळपास 22 लाखांवर पोहोचल्या आहेत। मात्र सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत फक्त 12 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानं तब्बल 10 लाख जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याचा थेट परिणाम अनेक कनिष्ठ महाविद्यालयांच्या पटसंख्येवर होणार असून शिक्षकांची संख्या कमी होणार का, काही तुकड्या बंद होणार का अशी भीती आता शिक्षण क्षेत्रात व्यक्त होऊ लागली आहे। राज्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नवीन कॉलेजेसना परवानगी देण्यात आल्या। अनेक शिक्षण संस्था या राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यानं शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढली, पण आता विद्यार्थ्यांची संख्या त्यांच्या तुलनेत अपुरी पडू लागली आहे। एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी भविष्यात किती जणांना रोजगार मिळणार हा प्रश्नही आता अधिक गंभीर बनू लागलाय। या सगळ्यात भर म्हणून केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अहवालातून आणखीन एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। 2014 ते 2024 या दशकभरात देशभरात 1 लाखांपेक्षा जास्त शाळा बंद झाल्यात। यामध्ये तब्बल 94,000 सरकारी आणि 4,000 सरकारी अनुदानित शाळांचा समावेश आहे। मात्र याच काळात देशात 51,000 खाजगी शाळांची वाढ झाली आहे। विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचं प्रमाणही घटलं आहे। 2014 मध्ये देशात जवळपास 27 कोटी विद्यार्थी शाळांमध्ये होते। आता ही संख्या घटून 24 कोटींवर आली आहे। आताच्या घडीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा थोडासा जास्ती ओढ आहे आणि म्हणून त्याच्याकडे बोट न दाखवता आमचं क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल, गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल यासाठी ज्या ज्या काही सुविधा, भौतिक सुविधांच्या पासून तर शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या पासून, शिक्षकांचं काम कमी करण्याच्या पासून जे जे काही करावं लागतंय मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की विभागाच्या वतीने अगदी छोटे छोटे जे काही सकारात्मक निर्णय आम्ही केलेले आहेत तर येणाऱ्या 26-27 मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलेली दिसेल। मराठी आणि सरकारी शाळा टिकाव्यात यासाठी आजवर अनेक आंदोलनं झाली, मात्र तरीही पालकांचा कल खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडेच वाढताना दिसतोय। सरकारी शाळांमधील सुविधा, शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणाचा दर्जा यावर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत। ग्रामीण भागात आजही सरकारी शाळांचं महत्त्व टिकून आहे, तरी शहरी भागात खाजगी शिक्षण संस्थांचा वाढता प्रभाव स्पष्टपणे दिसतोय। लेकराला या खाजगी शाळेमध्ये ड्रेस, पुस्तकं याच्यातच आम्ही खलास व्हायलो। त्याच्यामुळं आम्ही शिक्षण शिकवू शकत नाही, कारण की आम्ही त्या पूर्तता होत नाही आम्हाला। कारण की शेतीमध्ये किती कष्ट करावं लागतात, किती हे करावं लागतात, त्यातून सरकारी जास्तीत जास्त शाळा निघाल्या पाहिजेत अशी एक आमची अपेक्षा आहे। शासनानं सरकारी शाळा काढल्याच पाहिजेत। त्याच्याकडे शिंदे साहेबांना त्याच्यात चांगल्या प्रकारे भाग घेतला पाहिजे। मी एक शेतकरी माणूस आहे, सरकारला एक विनंती करतो की सरकारी शाळा ह्या चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजे, तिथलं शिक्षण बी चांगलं दिलं पाहिजे। कारण खाजगी शाळेचा हा वर्षानुवर्ष खर्च वाढत चालला। आम्ही आमच्या हाडाचं पाणी करून, कष्ट करून तेवढे पैसे भरू शकत नाही। शिक्षण क्षेत्रामध्ये 10वी आणि 12वी हे सर्वात महत्त्वाचे टप्पे मानले जातात आणि याच टप्प्यावर जर शिक्षण संस्था, शिक्षक आणि विद्यार्थी संकटात सापडत असतील तर भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचं चित्र काय असेल हा मोठा प्रश्न आहे। एकीकडे सरकारी शाळा बंद होत आहेत, दुसरीकडे खाजगी शिक्षणाचा विस्तार वाढतोय आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे। त्यामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेचा समतोल बिघडत चालल्याची चिंता आता व्यक्त केली जाते।
शिक्षण ही केवळ व्यवस्था नाही तर देशाच्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. मात्र शाळा बंद होणं, रिक्त जागा वाढणं आणि सरकारी शिक्षणावरील विश्वास कमी होणं ही भविष्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते. संदीप राजगुळकरसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.